मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊनं इथं विशालला दिला खूप मोठा धक्का आणि विशालला इथं भाऊ म्हणतात की विशाल, तुम्ही या आठवड्यामध्ये एकदम जबरदस्त गेम खेळलेला आहे आणि मला तुमचा या आठवड्यामध्ये गेम आवडलेला आहे, कारण की तुम्हाला जिथं बोलायचं तुम्ही तिथं चांगल्या पद्धतीने पॉईंट ठेवला आणि ते पॉईंटवर तुम्ही म्हणजे कटून थांबलेला आहे असं मला वाटत होतं या आठवड्यामध्ये की तुम्ही वीक पडणार आहे. मात्र तुम्ही वीक पडल्या नाही, तुम्ही या आठवड्यामध्ये समजायला वीक केल्या आणि तुमचे मुद्दे होते ना एकदम सरळ होते. तर मित्रांनो, कुठं ना कुठं हे ऐकून ना विशालला खूप चांगले वाटलेलं आहे, कारण की नाही गेल्या आठवड्यामध्ये विशालची खूप क्लास लागली होती आणि विशालला इथं रितेश भाऊनं की नाही समजून सांगितले होते की विशाल, तुम्ही कुठं कुठं चुकाल्या, कारण की नाही तुम्हाला जे बोलायची पद्धत आहे ना तुमची चुकू लागली आणि तुम्ही की नाही घरचे मुद्दे सोडून बाहेरचे मुद्दे धरू लागला, त्यामुळे तुम्ही तिथं चुकू लागले असं की नाही विशालला गेल्या आठवड्यामध्ये इथे रितेश भाऊनं समजून सांगितले आहे. ते आता या आठवड्यामध्ये की नाही विशालनं त्याच्यावर काम केलं आणि त्याच्यावर काम करून स्वतःला प्रूफ करून दाखला की मी तसं खेळत नाही, मी जिथं बोलायचं मी तिथं चांगल्या पद्धतीने बोलतो आणि मला जेव्हा टास्क करायचे मी टास्क चांगल्या पद्धतीने करतो असं तर विशाल म्हणला भाऊला. तर भाऊ कुठं ना कुठं या आठवड्यामध्ये विशालला इम्प्रेस झालेला आहे आणि विशालला म्हणतात की विशाल, ट्रॉफी जिंकायसाठी जवळ आहे, खाली एक आठवडा बाकी आहे, तुम्ही आता जीव लावून मेहनत करा, ट्रॉफी बिलकुल जिंकून जाणार आहे असं तर रितेश भाऊ म्हणतात. मित्रांनो, तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.